थांबा सगळ्याला घेऊ द्या. ए सोमेश एक बूम पकड. एकदम पॉइंटर काढ ना. एक खाली नको बसू. वडकीवर साहेबांचं बाईट. असं खाली बसायचं नाही कधी. सर, स्क्रीनिंग कमिटीची तुमची बैठक सुरू असताना बातम्या अशा येत आहेत, महायुती तुटते, शिवसेना स्वबळावर लढते, काँग्रेस पण शिवसेनेवर लढते. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत जी बैठक झाली त्यामध्ये काँग्रेस नेत्यांनी असं सांगितलं की शिवसेना ही 2 ठिकाणी बोलणं करते. अमित शहाची भेट झालेली आहे. ही चर्चा अजिबात झालेली नाही. हे कुठेतरी भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होतो आहे. कारण राज्यात मुळात अशी कुठलीही चर्चा झाली नसताना आम्हाला माहीत आहे संजय राऊतांना जलात कोणी घातलं. त्यामुळे या बातम्या अजिबात तथ्य नाही आणि आमच्या हायकमांडकडे कुठेही चर्चा झालेली नाही. शिवसेना उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी बरोबर आहेत आणि आम्ही आघाडी म्हणून लढणार आहोत. उद्या यावर सगळा जागा वाटपाचा प्रश्न उद्या संध्याकाळपर्यंत सुटलेला दिसेल. आणि खरं तर ही बातमी आली कुठून, अशी कुठलीही चर्चा झाली नाही. आम्ही चर्चा फक्त सीट वाटपावरून झालेली आमची चर्चा हायकमांड बरोबर होती. जिथे कुठे काही पेच होता तो कसा सोडवायचा त्याचं मार्गदर्शन आम्ही हायकमांडकडून घेत होतो. परंतु आत्ता आलेली जी बातमी आहे त्यामध्ये अजिबात 1% सुद्धा 0.1% सुद्धा तथ्य नाही. ही बातमी मुद्दाम पेरली गेली. काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण व्हावा हे षडयंत्र काही लोकांचं आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही सत्य नाही. कोण आहे या मागे असं वाटतं? शिवसेना याच्यावरती स्पष्टीकरण का देत नाहीये? आणि फडणवीस आणि ठाकरे भेटले. हे बघा कोण कोणाशी भेटले तो त्यांचा, पण आमची चर्चा हायकमांड बरोबर संजय राऊत अमित शहाजींना भेटले याबद्दल अजिबात झालेली नाही. यशोमती ठाकूर सकाळी बोलले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावं. यशोमती ठाकूर हे बोलले त्यांचं वैयक्तिक कदाचित मत असेल. अशी चर्चा तीनही पक्षामध्ये कुठेच झालेली नाही. आज सकाळपासून स्क्रीनिंग कमिटीची तुमची बैठक सुरू आहे. आता संध्याकाळी सीईसी होणार आहे. शिवसेनेतल्या काही नेत्यांसोबत फोनवरून वगैरे काही चर्चा झाली का? आमची चर्चा कंटिन्यू सुरू आहे. काल रात्री पण होती. त्यामुळे अनेक जागेवरचा पेच हा कमी होत आला. आता 7-8 जागेवरच शिल्लक राहिलेला आहे. ही चर्चा फोनवर होऊन सुद्धा आम्ही 5-6 जागेचा तिढा दोघांनी मिळून काल रात्री पण सोडवला. महाविकास आघाडी एक संघ राहणार. एक संघ राहणार एकदम. ये फेविकॉल का जोड़ है, ये टूटेगा नहीं. हाँ, हिंदी में बताइए. आप बताइए की विदर्भात उद्धव ठाकरेंना किती जागा सोडणार हे वर्ष नाही यांचं हिंदी होतं. महाविकास आघाडी में प्रॉब्लेम हो सकता है. ऐसे एक बात. आता एक मोठी बातमी. महाविकास आघाडीमध्ये अद्यापही 12 ते 15 जागांवर तिढा कायम असून संध्याकाळपर्यंत जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होईल असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. हरियाणासारखी परिस्थिती महाराष्ट्रात नसल्याचंही राऊत यांनी म्हटलेलं आहे. हमारे साथ उद्धवपुर के सीनियर नेता और सांसद संजय राउत जी, उनसे बात करते हैं. सर, ये जो बार बार खबरें आ रही हैं कि कुछ सीटों को लेकर मतभेद है, कांग्रेस पीछे हटने को राजी नहीं है, सारे कांग्रेस के नेता दिल्ली में हैं. आपने कहा कि जो भी डिसीजन लेना है वो नाना पटोले इंडिविजुअल नहीं ले पा रहे, दिल्ली से हर चीज़ पूछ रहे हैं. देखिए, दिल्ली को तो उनको हर चीज़ पूछनी पड़ती है क्योंकि हाई कमांड, उनकी वर्किंग कमेटी, स्क्रीनिंग कमेटी सब दिल्ली में बैठते हैं. शरद पवार साहब की पार्टी या हमारी पार्टी महाराष्ट्र से काम करती है तो उनको तो जाना पड़ता है. ऐसे नहीं कि अभी बीजेपी को जाना पड़ता है, एकनाथ शिंदे को जाना पड़ता है, अजित पवार को दिल्ली में जाना पड़ता है क्योंकि उनके पार्टी का हाईकमांड दिल्ली में है. अब ये बात रही महाराष्ट्र की सीट शेयरिंग की, मुझे नहीं लगता है कि ज़्यादा कोई पेच 7-8 सीट का हो सकता है और हम सक्षम है उसमें बातचीत करके हल निकालने के लिए. सर, लेकिन जो आप जितने बार्गेनिंग की बात कर रहे हैं सर, इसमें कांग्रेस भी पीछे नहीं हट रही, वो भी बात नहीं माने, खासकर मुंबई या विदर्भ की सीट की बातें करें, कोई पीछे नहीं हट रहा सर. तो सॉल्यूशन क्या निकल रहा है? कोई ऑफिशियली किसी ने स्टेटमेंट नहीं दिया है.
कि हम ये नहीं करेंगे, ये करना चाहते हैं। जो बात होती है आपस में बंद कमरे में होती है, तो बाहर कौन क्या बोल रहा है उस बारे में हम जवाब नहीं दे सकते। सर क्या ये जो बातचीत हो रही है सर कब तक हल निकल पाएगा, कब तक सर आप लोग सीट शेयरिंग टर्न ओवर करेंगे? अभी चुनाव की प्रक्रिया शुरू हो गई है जी सर, नामांकन भरने की तारीख आ गई है, तो अभी कल तक तो पूरा करना पड़ेगा काम हमको। सर ये भी खबरें आ रही थी कि हो सकता है कि अलायंस में कोई रहे ना रहे, आप और शरद पवार अकेले भी जा सकते हैं, कांग्रेस अकेले जा सकते हैं, इसमें खबरों में क्या कहना चाहेंगे सर? नहीं, ये खबरें हैं, ये सिर्फ खबरें हैं, बाकी कुछ नहीं। मुंबई से कैमरामैन रितेश के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या पहिल्या यादीत सीमा हिरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। याच मतदारसंघात भाजपत 15हून अधिक इच्छुक उमेदवार होते आणि या सर्व उमेदवारांनी सीमा हिरे यांच्या विरोधात बंड पुकारलं होतं। सीमा हिरे यांना उमेदवारी देऊ नये अशा प्रकारची भूमिकाही घेतली होती, मात्र पक्षानं पुन्हा एकदा सीमा हिरे यांना संधी दिल्यानं त्यांनी पक्षाचे आभार मानलेत। शिवाय बंडखोरांचे बंड थंड करू असंही त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। नाशिक पश्चिम मतदारसंघातून सीमा हिरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे। सीमा हिरे आपल्यासोबत आहे। ताई, पुन्हा एकदा उमेदवारी जी आहे ती आपल्याला मिळाली। खरं तर नाशिक पश्चिम मध्ये अनेक प्रतिस्पर्धी जे आहेत ते आपल्याच पक्षातून होते। अशा परिस्थितीमध्ये पक्षाने आपल्यावरती विश्वास दाखवलाय, या सगळ्याबद्दल काय पहिली प्रतिक्रिया? सर्व वरिष्ठ नेत्यांचं मी खूप मनापासून आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, जे.पी. नड्डाजी, अमितभाई शहा, देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर चंद्रशेखरजी बावनकुळे, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, पंकजाताई या सगळ्यांनी माझ्या नावाचा विचार केला आणि पहिल्याच यादीत नाव आल्यामुळे मी अत्यंत समाधानी आनंदी आहे। मी सगळ्या वरिष्ठ नेत्यांचं खूप मनापासून आभार मानते। ताई, या मतदारसंघात खरं तर आपल्याच पक्षातल्या काही लोकांनी आपल्या नावाला विरोध केला होता। त्यांची अद्यापही बंडाची भूमिका जी आहे ती कायम आहे। तर त्यांना त्यांची मनधरणी करण्यासाठी काही प्रयत्न आपल्याकडनं केले जाणार आहेत? ते खरं आहे की खूप मोठी चुरस आमच्या मतदारसंघात होती, पण बंडांचं थंड करण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्यांना भेटून व्यक्तिशः त्यांची समजूत घालून आपल्या प्रवाहात कसं आणता येईल किंवा पक्षाच्या प्रचारात कसं सक्रिय करता येईल यासाठी निश्चितच आम्ही मनधरणी करू किंवा प्रयत्न करू। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। आता पाहणार आहोत 10 सेकंद 10 बातम्या। महायुती मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता आहे। या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडीत 20 जागांचा पेच अद्याप कायम असून मुंबईतील 3 जागांवरून तिढा निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे, तर काँग्रेसनं विदर्भातील 3 जागा ठाकरे गटाला सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 1-2 जागा सोडल्या तर विदर्भात काँग्रेससोबत मोठे मतभेद नाही, तसंच स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिलंय। जर ठरलं तर महाविकास आघाडी आजही जागा वाटप जाहीर करू शकतं, असंही राऊत म्हटले। अमरावती, कोल्हापूर, रामटेक लोकसभेची जागा आम्ही काँग्रेसला दिली, आम्ही काही जागा प्रेमानं दिल्या, त्याचप्रमाणे आम्हाला जागा मिळाव्यात अशी मागणी राऊत यांनी केली आहे। काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होणार असल्याचं नाना पटोले म्हटलेले आहेत। विदर्भातील जागांवर काही वादच नाही असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलंय। महाविकास आघाडी शेवटच्या 17 जागांवर चर्चा सुरू आहे। विदर्भातील 7 जागांवर अद्यापही तिढा कायम आहे। उद्यापर्यंत जागा वाटपाची चर्चा संपेल अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। ठाकरे गटासोबत आमचे कोणतेही वाद नाहीत, थोड्याफार प्रमाणात राहिलेल्या जागांबाबत लवकरच तोडगा काढू असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलाय। जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसच्या बैठकीत मंथन करण्यात आलं। आघाडीचा धर्म फक्त काँग्रेसनंच पाळायचा का असा सवाल करत ठाकरे गटाच्या ताठर भूमिकेवर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। काहीही करा, मात्र विदर्भातील 12 जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडू नका अशी एकमुखी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे। उद्धव ठाकरे काँग्रेसच्याच जागा का मागतात, राष्ट्रवादीच्या जागा का मागत नाहीत अशी आक्रमक भूमिका काँग्रेसनं घेतली आहे। राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसची ही पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। यासंदर्भात काँग्रेस नेते आज मुंबईमध्ये असणार आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं यादी जाहीर करण्याआधीच एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली आहे। जे निश्चित उमेदवार आहेत त्यांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। अजित पवार बारामतीमधूनच लढणार हे आता स्पष्ट झालंय। बारामतीमध्ये अजित पवारांच्या प्रचार रथाच्या गाड्या धावायला सुरुवात झाली आहे। येत्या 28 तारखेला अजित पवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत। लवकरच उद्धव ठाकरेंची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। मातोश्रीवर आज मुंबई शहरातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची नावं निश्चित होणार आहेत।
वरळी मतदारसंघात शिवसेनेकडून शायना एनसी निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे विरुद्ध शायना एनसी अशी लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आज शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते निलेश राणे 23 ऑक्टोबरला शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. महायुतीमध्ये कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे निलेश राणे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. भारती लवेकरांनी फडणवीसांची भेट घेतली. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये नाव न आल्यानं विद्यमान आमदार फडणवीसांची भेट घेत आहेत. केदार आहेर आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत. राहुल आहेर यांनी केदार आहेर यांच्यासाठी माघार घेतल्याचं घोषित केल्यानंतरही त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं केदार आहेर नाराज आहेत. महाविकास आघाडीतील तणाव संपायचं नाव घेत नाहीये. विदर्भ मुंबई पाठोपाठ महाविकास आघाडीच्या पुणे जिल्ह्यातील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. यासाठी सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हे स्थानिक नेत्यांची बैठक घेणार आहेत. मनसेची पहिली यादी आज येण्याची शक्यता आहे. याबाबत आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. त्यानंतर काही मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज पहिली यादी येण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीमध्ये 33 नावं जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परिवर्तन महाशक्तीचे नेते छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी या प्रमुख नेत्यांची पुण्यामध्ये बैठक होणार आहे. रणनीती आणि जागा वाटपासंदर्भात निर्णय होणार आहे. आता एक मोठी बातमी. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकानं मोठी कामगिरी केलेली आहे. काळा बाजारात जाणारा रेशन धान्याचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश आलंय. 1,35,76,000 हा साठा असल्याचं कळतंय. तर गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केलाय. आशिष जगताप या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपीकडे मिळून आलेला रेशनचा तांदूळ हा जय आनंद फूड इंडस्ट्रीज पडघा भिवंडी इथे पलटी करण्यासाठी नेत होते. दरम्यान गोडाऊनवर आणखी एक 10 चाकी ट्रकमधील रेशनिंगचा तांदूळ हा पलटी होताना पोलिसांना आढळून आला आणि त्यावेळीच ही कारवाई करण्यात आलेली आहे. रेशनिंगचा तांदूळ तसंच इतर ठिकाणी असलेल्या राईस मिलमध्ये पलटी करण्यात आलेला तांदूळ हा पुरवठा निरीक्षक राजू मसराम खरं तर भिवंडीचे तहसील यांच्या उपस्थितीमध्ये जप्त करण्यात आलाय.